नमस्कार, मी ओमप्रकाश उडान वास्तव न्यूजच्या रोकठोक मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। गेल्या कित्येक दिवसापासून रोकठोक हे सदर काही कारणामुळे जे आहे ते आपलं थांबलं होतं आणि गेल्या कित्येक दिवसापासून रोकठोकवर यामध्ये आपण कुठल्याच विषयावर जे आहे ते निवडणूक झाल्यानंतर चर्चाच केली नाही आणि म्हणून आज या अनुषंगानं असं वाटलं की एकदा रोकठोकवर काही जे विषय महाराष्ट्रभरामध्ये घडतायत त्याच्यावर थोडीफार जी आहे ती समीक्षा करावी असं वाटलं। कारण महाराष्ट्रभरामध्ये ज्या घडामोडी आहेत दिवसेंदिवस वेगवेगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या घडताना दिसत आहेत। त्यामध्ये विशेष करून जर बघितलं आपण तर अल्पवयीन मुली आणि स्त्रियांवरील अत्याचार जे आहेत यामध्ये मोठ्या पद्धतीची वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते। एकीकडे जर बघितलं आपण तर राजकारणी विविध मंडळी असतील, प्रशासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी असतील, याबरोबरच इतर काही कर्मचारी अधिकारी असतील, हे सगळे आपल्याला कायद्यापेक्षा आपण श्रेष्ठ नाही आहेत, कायदा सर्वांसाठी महान आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगताना दिसत आहेत। कारण आपण जर क्राईमच्या वेगवेगळ्या घटना बघितल्या त्यामध्ये दरोडेखोरी असेल, खून असेल, अत्याचार असेल, चोरी असेल, आणखीन इतर काही गोष्टी असतील, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याबरोबरच अवैध धंद्याचा विषय असेल हा मोठ्या पद्धतीने महाराष्ट्रभरामध्ये चालू असल्याचं आपल्याला दिसून येते। आणि यामध्ये या अवैध धंद्यातून जी काही संपत्ती मिळते, आडमापासा जो पैसा मिळतोय, हा जो प्रत्येकाचा समज आहे, याबरोबरच यामध्ये जे आहे कमी आणि अल्प कालावधीमध्ये जे आहे हे अवैध धंद्यावाले जे आहेत तर त्यांची आपल्याला भरमसाठ जी आहे ती वाढ होताना दिसते। त्यामध्ये मग त्यांच्या टू व्हीलर्स असतील चांगल्या कंपनीच्या, याबरोबरच फोर व्हीलर गाड्या असतील, याबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी बंगले असतील, तसंच आपण जर बघितलं तर कित्येक ठिकाणी त्यांची जी आहे इस्टेट जी आहे ती मोठ्या पद्धतीने वाढत असल्याचं आपल्याला या अवैध धंद्यातून त्यांना जे उत्पन्न भेटतंय आणि त्या उत्पन्नामधून याला त्याला काही अंशी लक्ष्मी दर्शन करून सुद्धा त्यांची भरभराट होताना आपल्याला दिसून येत आहे। या अवैध धंद्यामध्ये याबरोबरच मुली आणि महिलांवरील अत्याचार जे आहेत याच्यामध्ये मोठ्या पद्धतीने वाढ होताना दिसून येते आणि म्हणूनच यावर थोडीफार समीक्षा करावी म्हणून आज रोकठोक मध्ये आपण मी समोर येण्याचा जो आहे तो प्रयत्न केला आहे। आपण बघितलं तर या अत्याचाराच्या ज्या घटना आहेत या शाळेपासून विद्यालय, महाविद्यालय इथपर्यंत जे आहे त्या मोठ्या पद्धतीने पसरलेल्या दिसून येत आहेत। या निमित्तानं जे आहे अत्याचाराच्या घटनामध्ये दिवसेंदिवस जी आहे ती मोठ्या पद्धतीने वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येते। या गोष्टीकडे आपण काळाडोळा करण्याचा प्रयत्न जरी केला असेल तर सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या युगामध्ये काही क्षणामध्ये ती घटना जी आहे ती व्हायरल होते आणि त्या माध्यमातून ती समाज माध्यमामध्ये जी आहे ती जाते आणि त्याची मोठ्या चवीनं जी आहे ती चर्चा सर्वसामान्यासह इतर जे काही मंडळी आहे ते करताना आपल्याला दिसून येत आहेत। म्हणून खरोखरच आपला महाराष्ट्र प्रगतीकडे चाललाय की अधोगतीकडे याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। हा नुसता अत्याचार याबरोबरच अल्पवयीन मुली महिलांवरील अत्याचार एवढा पुरताच हा विषय सीमित राहिला नाही तर इतरही अवैध धंदे आहेत। मग या अवैध धंद्याला लगाम कोण बसवणार, कधी बसवणार, का हे अवैध धंदे असेच फोफावल्या जाणार हा सुद्धा एक प्रश्न आहे। अवैध धंद्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पोलीस यंत्रणा जी आहे ती सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु आपण जर बघायला गेलं तर पोलीस चौकी असेल, पोलीस ठाणे असेल, इतर कुठलेही पोलीस विभागाचे कार्यालय असतील त्या परिसरासह इतर जे गाव आहेत तेथे मोठ्या पद्धतीने अवैध धंदे जे आहेत ते फोफवल्याचं आपल्याला दिसून येते आणि या अवैध धंद्यामधून गडगंज संपत्ती जी आहे ते कमावण्यामध्ये हे अवैध धंद्यावाले जे आहेत ते मोठं माहीर झाल्याचं आपल्याला दिसून येते। याबरोबरच आपण जीवन जगत असताना आपण असं म्हणतो सुद्धा, अरे काय हे आता एवढ्या दिवसाचं पोर, आणि आता जर पाहिलं तर त्याच्याकडे 4 चाकी एवढ्या गाड्या, 2 चाकी एवढ्या गाड्या, या ठिकाणी बंगले, या ठिकाणी प्लॉट, या ठिकाणी जमीन, आणि त्याची इस्टेट जी आहे ती मोजता येत नाही। माझ्या मागून आलेलं पोर असं आपण म्हणतो सुद्धा, ते आपल्याला ऐकायला सुद्धा येते। मग या अवैध धंद्यामध्ये इतर सगळे जे संबंधित विभाग असतील त्यांचे हात ओले करून या अवैध धंद्यामध्ये जर एवढं उत्पन्न असेल, याबरोबरच त्यांचा जो आहे आलेख जो आपण म्हणतो तो आलेख एवढ्या मोठ्या पद्धतीने वाढताना आपल्याला दिसून येते। परंतु हे नक्कीच आहे, आपण जर उदाहरण घेतलं शेवग्याचं झाड आहे, शेवग्याच्या झाडाचं आपण जर उदाहरण घेतलं तर ते सगळ्यात जास्त मोठ्या पद्धतीने फास्ट जे वाढणारं ते झाड आहे।
परंतु हे मात्र आपण नक्की लक्षात ठेवावं, ज्याचा जास्त फास्ट आणि मोठ्या पद्धतीने जो वाढतो त्याचा रासही लवकर होतो. कारण आपण जर बघितलं तर शेवग्याचा झाडाचा वाढ सुद्धा फास्ट होते, परंतु त्याचा रास सुद्धा लवकर होतो, कारण त्याला लाईफ जास्त राहत नाही. आणि म्हणून या बेगडी आणि आधुनिक युगामध्ये आपल्याला झगमगाट असणारे जे गोष्टी आहेत त्या दिसत आहेत, त्यामध्ये आयुर्वेद धंद्यावाले जे आहेत ते नंबर 1 वर असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून बहुतांश जणांचा ओढा जो आहे, कल जो आहे, तो या आयुर्वेद धंद्याकडेच ओढला जातोय, खेचला जातोय असंच आपल्याला दिसून येते. आपण जर बघितलं तर घरामध्ये एखादा कर्ता कुटुंब प्रमुख असेल, त्याचे छोटे छोटे बालक असतील, ते काही दिवसानं या आयुर्वेद धंद्यामध्ये उतरतात, घरामध्ये पैसा आणतात आणि त्या वडिलाचं कर्तव्य आहे आपल्या घरामध्ये येणारी संपत्ती ही कशा पद्धतीने येते, कुठून कुठून येते आणि कशा पद्धतीने आपलं कुटुंब जे आहे ती संपत्ती कमवते, याकडं लक्ष देणं हे कुटुंब प्रमुखाचं काम आहे. परंतु आपण जर दुसरीकडे बघितलं तर ही अशी घडगंज संपत्ती, कमी मेहनतीमध्ये मोठ्या पद्धतीने भेटलेली संपत्ती, यामुळे त्या कुटुंबामध्ये जो आहे कल जास्त पद्धतीचा, मोठ्या पद्धतीचा आपल्याला बघवायला मिळतोय, ऐकवायला मिळतोय. त्यामध्ये व्यसनहीनता हा सुद्धा एक मोठा इश्यू जो आहे तो होत आहे. त्यामध्ये मग कुठलंही व्यसन असेल, आपण त्याचं नाव घेणार नाही कुठलं व्यसन, तर ही व्यसनहीनता या कमी कष्टाच्या मेहनतीमधून जास्त मिळवलेली संपत्ती, यामधून बहुतांश तरुणांचा, युवकांचा, कमी वयातील जे मुलं आहेत त्यांचा कल जो आहे तो व्यसनहीनतेकडे मोठा जात असल्याचं दिसून येत आहे. त्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कारणीभूत आहेत. आणि एकीकडे शासन, प्रशासन, त्यातील अधिकारी कर्मचारी हे आपल्याला सतत सांगतायत कायदा हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, कायद्यापेक्षा कोणीही महान नाही. परंतु ही गडगंज आयुर्वेद धंद्यातून कमवलेली संपत्ती आणि या संपत्तीमधून या संबंधित विभागाची कारवाई, त्यांचे हात जे आहे ते ओले करण्याचा विषय असेल, कुठेतरी पाणी मुरत असण्याचा विषय असेल, यापुढे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गुंडाळून ठेवण्यात येत असल्याचंच आपल्याला दिसून येते. कारण आपण जर बघायला गेलं तर महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अत्याचार असेल, खून असेल, दरोडा असेल, चोरी असेल, याबरोबरच छेडछाडीचे काही विषय असतील. या सगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला तर हे जे आहेत या सगळ्या ज्या गोष्टी घडवत आहेत यांच्याकडे मोठ्या पद्धतीने आयुर्वेद संपत्ती जी आहे ती त्यांनी मिळवल्यामुळे त्यांना कुठल्याच गोष्टीचं काही वाटत नाही. याबरोबरच यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, त्या संबंधित विभागातील प्रशासनातील अधिकारी कर्मचारी हे जे आहेत हे सुद्धा त्या संपत्तीकडे चांगल्या एकटक नजरेने बघत असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच तुम्ही तरी ती संपत्ती काय लई कष्टाने थोडीच कमवली, मग त्यातली काही जी आहे आमचेही हात ओले होऊ द्या. आणि अशा पद्धतीने हा जो आहे उहापोह जो आहे तो मोठ्या पद्धतीने होत असल्याचं दिसून येत आहे. आणि म्हणूनच काही ठिकाणी आपल्या असं निदर्शनात येते की या आयुर्वेद आणि गडगंज संपत्तीमधून जी काही ते संपत्ती कमावत आहेत त्यामधून ते जे आहे कायदा काही अंशी पायी तर तुळवत नाहीत ना, असा सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय. याबरोबरच आपण जर अत्याचाराच्या घटना बघितल्या, यामध्ये मला मुलींना खास करून काही जो आहे तो संदेश द्यायचा आहे. आपण जर बघितलं तर अत्याचाराच्या मोठ्या पद्धतीने जे आहेत त्या घटना घडत आहेत. त्यामध्ये विविध कॉलेज असतील, शाळा असेल, महाविद्यालय असेल, इतर कुचरवटे जे असतील, इथं मोठ्या पद्धतीने तरुण वर्ग, युवक वर्ग, शालेय विद्यार्थी जे आहेत हे मोठ्या पुशारकीने वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या, त्यांचा जर भाग बघितला तर तो डिस्को भाग, त्यामध्ये कानात बाळे असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीमधून आपली स्टाईल जी आहे ते या मुलीसमोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. याबरोबरच यामध्ये या ज्या शाळा महाविद्यालयातील ज्या मुली असतील त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचं चरित्र नुसतं वाचून थांबवणार नाही, तर आपण ते चरित्र आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये लढण्यासाठी सज्जच राहिलं पाहिजे. कारण आपलं जीवन ही एक परीक्षा आहे आणि ह्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला आपल्याला संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून या मुलींनी कुठलीही भीती न बाळगता, आपल्या मनामध्ये कुठलाही न्यूनगंड न ठेवता आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई या ज्या सगळ्या महिला वीरांगना ज्या घडलेल्या आहेत आपल्या राज्यामध्ये, ह्या ज्या आपल्या देशामध्ये ह्या ज्या महिला वीरांगना ह्या ज्या होऊन गेल्या त्या कशा पद्धतीने जीवन जगल्या, या सगळ्या गोष्टीचा आपण फक्त अभ्यास न करता
त्यांनी आचरणामध्ये आणलेला, त्यांनी जीवन जगलेल्या या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये आणून आपण तशा पद्धतीचं जीवन जे आहे ते आपलं बनवलं पाहिजे. कारण आपण जर बघितलं तर या सगळ्या अशा बिघडलेला जो आपण समाज म्हणतो काही अंशी, या समाजामध्ये आपलं रक्षण हे शासन प्रशासन हे करूच शकणार नाही. कारण आपण जर बघितलं त्यामध्ये वेगवेगळे त्यांचे कामं असतील, त्यांच्या रिक्त पदाच्या जागाचा विषय असेल, त्याबरोबरच हात ओले करण्याचा हा जो विषय आहे हाही मोठ्या पद्धतीने शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या काही अंशी जो आहे तो आपल्याला होताना दिसून येत आहे. आणि म्हणून कायदा कानून ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी सुद्धा आपण आपलं जे आहे ते निर्भय बनण्याचा प्रयत्न या मुलींनी नक्कीच केला पाहिजे. आपण नुसतं इतिहासामध्ये बघतो, आपण शिवाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, ताराबाई असतील, याबरोबरच आपण सावित्रीबाई फुले असतील, तसंच आपण जर बघितलं तर झाशीची राणी असेल, यांचे चरित्र आपल्याला इतिहासामध्ये त्याच्यासाठीच आहेत की आपण त्यांच्यासारखं निर्भय बनलं पाहिजे आणि आपण त्या लढाईसाठी सतत सज्जत राहिलं पाहिजे. कारण आपल्याला पावलोपावली हा जो आहे संघर्ष आहे, जीवनच हे एक संघर्ष आहे आणि म्हणून याला कुठल्याही गोष्टीला आपल्याला गालबोट लागू द्यायचं नसेल. या गोष्टीला आपल्याला जर फेस करायचा असेल तर ती शक्ती, तो आत्मविश्वास आपल्यामध्ये आणणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आपण चूप राहून, आपण अशा काही वेगळ्या चुकीच्या गोष्टी करून आपण इतर ठिकाणी कुठं जाऊन ह्या गोष्टीचा उत्तर जे आहे ते आपल्याला मिळणारच नाही. यामुळे आपण आपलं जीवन जगताना लढण्यासाठी सदैव सज्जच असलं पाहिजे असं तरी मला वाटते. कारण आपण जर उदाहरणं बघितले, ह्या सगळ्या ज्या महिला वीरांगना आपल्या देशामध्ये घडून गेल्या आहेत त्यांच्या जीवनामधले तुम्ही प्रसंग बघा. कारण बहुतांश वीरांगना ह्या ज्या आहेत त्या आपल्या देशाला, आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळावं अशा त्यांच्या ज्या इच्छा अपेक्षा होत्या त्यासाठी त्यांनी जे आहे ते आपले जीवन जे आहे ते अर्पण केलेत आणि त्यातून जे पारतंत्र्यामध्ये जखडलेली जनता होती त्यांना स्वातंत्र्य केले. हे सगळं करत असताना मग त्यांचा विचार जो आहे तो आपल्याला आत्मसात करण्यासाठी किमान आपलं जीवन तरी आपण निर्भयपणे जगलं पाहिजे. कारण हे जे आपण जे वातावरण बघतोय, आपण असंही म्हणतो समाजाचा सलोखा फार बिघडला आहे आणि ह्या जरी सगळ्या गोष्टी असल्या आणि हे जे शायनिंग मारणारे आपण त्याला म्हणू, हे शायनिंग मारणारे जे आहेत त्यांच्या जीवनाचं भवितव्य त्यांनाच माहित नसतंय आणि आपण त्यांच्याकडे आकर्षित होता कामाच नाही. आपण आपलं काम आणि आपण भले, याबरोबरच याचा अर्थ असाच नाही आपण कुणावर अन्यायही नाही केला पाहिजे, कुणाचा अन्यायही आपण सहनही नाही केला पाहिजे. हे जे जर त्रास देत असतील तर आपण इथल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वीकारण्यापेक्षा, इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या करण्यापेक्षा आपण यासाठी लढायला सज्जच असलं पाहिजे. आणि याबरोबरच हे जे आहे हे जो उहापोह त्यांचा चालतो आहे, कारण त्यांचं जीवन जे आहे ते आपल्याला भरकटल्याचं दिसून येते आणि आपण त्यांच्याकडे आकर्षित होणार, ही फार चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणूनच मला या निमित्तानं ह्या मुली ज्या आहेत, शालेय असतील, महाविद्यालयीन असतील, कॉलेजमधील असतील, वेगवेगळ्या, यांना सगळ्याला मला या निमित्तानं हेच सांगायचंय की हे जे महिला वीरांगना ज्या आपल्या घडल्यात, आपल्या राज्यामध्ये असेल, आपल्या देशामध्ये असेल, आपल्या सगळ्या विभागामध्ये असेल, ह्या महिला वीरांगना ज्या घडल्यात त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने संघर्ष केलाय, कशा पद्धतीने त्यांनी लढा दिलाय, कशा पद्धतीने त्या सज्ज होत्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आचरणामध्ये आणण्याची आणि तशा पद्धतीने जीवन जगण्याची खरोखरच गरज आहे. कारण आपलं संरक्षण, कायदा कानून ह्या सगळ्या गोष्टी जरी करत असला तरी तेवढासा सक्षमपणा त्या गोष्टीमध्ये आपल्याला राहिल्याचं दिसून येत नाही. कारण आपण बघितलं कित्येक खून, दरोडे ह्या सगळ्या गोष्टी घडून जातात आणि पोलिसांचा तपास मात्र चालू आहे. काही काही घटना अशा असतात, प्रूव्ह सुद्धा होतंय, त्यांचे फोन रेकॉर्डिंग असतील, त्यांच्या ज्या गोष्टी असतील, कुणाचा आरोप असेल, कुणाची काही सत्यता असेल, तरी सुद्धा आरोपी पकडण्यामध्ये ह्या ज्या प्रशासकीय विभाग आहे त्यांना अपयश येते. मोठ्या पद्धतीने त्यांचा तपासच किती दिवस चालू असतोय त्याच्यावरही एक प्रश्नचिन्ह आहे. याबरोबरच आपली न्याय व्यवस्था आहे, न्याय व्यवस्थेमध्येही आपण जर बघितलं तर हे जे प्रकरण आहेत हे सगळे शेवटी न्याय व्यवस्थेसमोर जातात. परंतु न्याय व्यवस्थेमध्येही इतके प्रकरण आल्यामुळं त्या प्रकरणाला सुद्धा विलंब होतोय. काही काही घटना जर आपण बघितल्या तर या न्याय व्यवस्थेमध्ये न्याय मिळेपर्यंत काही काही वेळेस एखादा तो जो न्याय मागणारा आहे त्याचं जीवन सुद्धा संपून जाते, तरी सुद्धा त्याला न्याय जो आहे तो लवकर मिळत नाही. आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टीवर डिपेंड न राहता, याबरोबरच शाळा महाविद्यालय, आपल्या गावातली जे काही मंडळी असेल यांच्यावर डिपेंड न राहता आपण आपला सामना करण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे. आणि आपली भूमिका स्टील असेल, आपल्यामध्ये जर तो आत्मविश्वास असेल तर कुठलीच गोष्ट आपल्याला अशक्य नाहीये. म्हणून या मुलींना मला या निमित्तानं सांगायचंय, शाळेतील असतील, महाविद्यालयातील असतील, यांनी झाशीची राणी ह्या ज्या सगळ्या वीरांगना, महिला वीरांगना ज्या घडल्या आहेत ना,
तर यांचे जे गुण आहेत ते आपल्या जीवनामध्ये थोड्या थोड्या पद्धतीने आपल्याला आणण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि असं जर झालं आणि आपली भूमिका जर स्टील असेल, आपलं वागणं जर स्टील असेल, तर कुठलाच माईचा लाल आपल्याला काहीच करू शकणार नाही. म्हणून ह्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी असतील, मुली असतील, यांनी आपल्या जीवनामध्ये लढण्यासाठी सज्ज राहायला पाहिजे. कारण संघर्ष हा कायमच असतो. आपण शेवटी जन्मतो त्यावेळेस पासून हा संघर्ष चालूच असतो आणि संघर्ष हेच एक जीवन आहे. आणि म्हणूनच या निमित्तानं मला असं वाटलं, मोठ्या पद्धतीने अत्याचाराच्या याच्या घटना घडतायत. काही ठिकाणी मुली ज्या आहेत त्या चुकीचं पाऊल उचलताना दिसत आहेत. काही ठिकाणी ज्या मुली आहेत त्या कुठेतरी जाण्याचा जे आहे ते प्रयत्न करतायत. परंतु नाही, हे जीवन आपल्याला लढण्यासाठी आहे. या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला संघर्ष आहे आणि तो संघर्ष मला माझाच करायचा आहे. माझा संघर्ष जो आहे तो मलाच करायचा आहे. यासाठी कुणीही जे आहे त्या वेळेला उपस्थित राहणार नाही. आणि म्हणून माझ्या जीवनामधली प्रत्येक घडी जी आहे, प्रत्येक पाऊल जे आहे ते संघर्षाचं आहे. आणि म्हणून आपण फक्त एक खूणगाठ बांधली पाहिजे, माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि मी माझं जीवन जगताना मी स्वतः स्थिर राहिलं पाहिजे. मी इतर कुठल्याही गोष्टीकडे आकर्षिल्या गेलो नाही पाहिजे. ही सुद्धा गोष्ट एक महत्वाची आहे. कारण यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी प्रलोभन दाखवण्यात येते. या विविध जे टवाळखोर जे मुलं आहेत त्यांच्याकडून मोठे मोठे प्रलोभन दाखवण्यात येते. त्यामध्ये गाड्या असेल, पैसा असेल, मोबाईल असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवल्या जातात आणि त्याच्या आहारी काही अंशी जे आहेत त्या मुली पडताना दिसून येत आहेत. आणि शेवटी या गोष्टीमध्ये त्या जर मुलाचं भवितव्य त्याला जर कळत नसेल तर आपण त्याच्याकडे आकर्षिल्या जाऊन आपल्या जीवनाचं भवितव्य काय, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून मुलींनी सुद्धा आपलं जीवन जगत असताना, आपलं शाळा महाविद्यालय शिक्षण जे आहे ते पूर्ण करत असताना आपण स्वतः स्थिर राहणं गरजेचं आहे. मला घेणं देणं नाहीये कोण केवढा काय, त्याच्याकडे किती इस्टेट आहे, तो काय मला आकर्षित करतोय, याकडे आपण खेचलो गेलोच नाही पाहिजे. आणि तसं जर झालं तर नक्कीच या गोष्टीला सुद्धा आळा बसेल. कारण आपण कायदा, कानून, शासन, प्रशासन यांच्या भरोशावर राहून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकत नाही. आणि शासन प्रशासन ही सर्वसामान्य जनतेच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या सोडूच शकत नाही. म्हणून त्यासाठी आपली जी मानसिकता आहे, आपला जो आत्मविश्वास आहे, तो आपल्याला चांगल्या पद्धतीने जे आहे घडवण्यासाठी काम झालं पाहिजे. आणि यासाठी आपल्याला प्रेरणा जे आहेत हे संत महापुरुष हे जे आहेत, ह्या वीरांगना जे आहेत, यांच्या चरित्रामधून आपल्याला ही प्रेरणा भेटते. आणि म्हणून त्यांच्या प्रेरणा जे आहेत, त्यांचे पुस्तकं जे आहेत, त्यांचे चरित्र जे आहेत ते आपण नुसतं वाचून थांबलं नाही पाहिजे. तर त्यातून काही अंशी जे आहे मला कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या घेण्याची गरज आहे हे आपण शोधलं पाहिजे. आणि तशा पद्धतीने जे आहे ते जीवन बनण्याचा जे आहे तो प्रयत्न केला पाहिजे. आणि खरोखरच तसं जर आपण केलं तर हे महापुरुष जे आहेत, हे जे काही संत मंडळी आहे, ह्या काही वीरांगना आहेत, खरोखर त्यांना आपल्याला जर नमस्कार करायचा असेल तर नुसतं हात जोडून तो होणारच नाहीये. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आचरणात आणल्यात त्या गोष्टी काही अंशी मी माझ्या जीवनामध्ये आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करतोय का, आणि खरोखरच जर करत असेल तर ती खऱ्या अर्थाने त्यांना जो आहे तो नमस्कार आहे. आणि म्हणूनच या निमित्ताने मला असं सांगावंसं वाटलं, हे जे उंडाळ पोरं जे म्हणतो आपण, टवाळखोर म्हणतो, हे शायनिंग बाज जे म्हणतो, हे वेगवेगळे प्रलोभन दाखवून मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आता तर सोशल मीडियाचं जग आहे. थोडाफार एखाद्या पद्धतीने कॉलही झालं तर त्याची रेकॉर्डिंग केल्या जाते. याबरोबरच काही बोलणं असेल तर त्याचा व्हिडिओही काढला जातो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी या अत्याचाराला कारणीभूत ठरत आहेत. आणि आपण जर स्टील असेल तर आपल्याला घाबरायची गरजच नाही. आपण जर कुठल्याच पद्धतीने चुकीची गोष्ट केली नसेल तर कोणी देवही आपल्या समोर आला तरी सुद्धा आपल्याला घाबरायची गरजच नाही. आणि ही मात्र सत्य गोष्ट आहे. आपण घाबरता कामा नये. याचा एक आपण प्रसंग बघूया. एका ठिकाणी असंच एक मुलगी असती, सुंदर असती एकदम, आणि ती मुलगी सुंदर असताना जे आहे दोघ जण जे आहेत युवक त्या मुलीची मागणी करतायत म्हणजे म्हणतायत ते की बाबा ही माझी पत्नी आहे, ही माझी पत्नी आहे. शेवटी हा जो प्रसंग आहे हा राजासमोर जातो आणि प्रश्न पडतो की आता ही सिद्धता कशी करायची आहे. हा फार मोठा प्रश्न आहे जो पडतो, त्याचं उत्तर कोणालाच भेटायला गेले. शेवटी राजा जो आहे तो राजदरबार बोलवतो, सगळ्या गावामध्ये जे आहे ते दौंडी पेटवतो आणि प्रसंग सांगतो राजा. अशा पद्धतीचे दोन तरुण आहेत आणि एक तरुणी आहे, सुंदर आहे, दिसायलाही एकदम सुंदर आहे, रूपवान आहे. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे हे दोन जे युवक आहेत, हे दोन युवक म्हणतायत ही माझी पत्नी आहे, छोट्यापणी झालेली. पहिला कदाचित छोट्यापणी जे आहे कुंकू वगैरे लावून काहीतरी ठरवत असतील आणि तशा पद्धतीचा विषय जो आहे तो राजासमोर येतो. राजाही आवाक होऊन जातो, प्रधानाला बोलतो, पण त्याच्यावर काय मार्गच निघाला तयार होत नाही. शेवटी एक खेडूत साधा माणूस आहे, तो सहज बघतो की राजदरबारामध्ये सगळे एवढे चिंताग्रस्त पडले, कारण न्याय कुणाकडूनच भेटला नाही. आणि शेवटी तो राजाजवळ येतो तो विषय.
आणि तो एक खेडूत माणूस असतो आणि तो जो आहे तो येऊन बघतो तर राज दरबारामध्ये सगळे आवाक होऊन बसलेत, कारण त्याच्यावर निर्णय घेणंच जड चालले आणि खरोखर यामध्ये कठीण परिस्थिती निर्माण झाली होती आणि काय करावं कुणालाच कळायला गेलं. आणि मग तो खेडूत माणूस येतो आणि विचारू लागतो, महाराज काय झालंय? मग ते म्हणते, अरे इथे सगळे रथी महारथी आहेत, त्यांना हा प्रश्न सुटा नाही, मला सुद्धा सुटा नाही, आणि तू काय करणार आहेस? म्हणजे मला प्रश्न तर सांगा. शेवटी ते जे आहेत सांगितलं जातं प्रधानाकडून त्यांना, असा असा विषय आहे, ही सुंदर रूपवान ही जी आहे तरुणी आहे आणि हे दोन युवक आहेत, हे दोघंही म्हणतात ही माझी पत्नी आहे, आता आपण प्रूव्ह कसं करणार? मग त्यांना सगळ्याला ते जे दोघं जण आहेत त्यांना विचारण्यात येतं की तुम्ही काही खानाखुणा ज्या असतील त्या काही सांगा, आणि त्यांची वेगवेगळी जी आहे ती चौकशी करण्यात येते. आणि हे सगळं झाल्यानंतर तो खेडूत जो आहे तो सर्वसाधारण माणूस आहे, तो म्हणतो मी ओळखतो राजासाहेब. सगळ्याला प्रश्न पडला, सगळे रथी महारथी सगळे जे त्यामध्ये अचंबित झाले होते, कोणालाच निर्णय जो आहे तो घ्यायला जे आहे ते जड चाललं होतं. आणि हा साधारण माणूस आहे ना, आणि हा म्हणतो मी ओळखतो. सगळ्याला प्रश्न पडला आणि तेथूनच खरं जो खोटा आहे त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि तो चलबिचल झाल्यासारखा होऊ लागला. आणि मग तो म्हणतो, महाराज सोपी गोष्ट ही, याला एवढा विचार करायची याची गरज नाहीये, ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो आणि मी त्या जी मुलगी आहे सुंदर तिचा खरा नवरा कोण आहे मी तुम्हाला शोधून देतो. राजा खुश होतो, कारण शेवटी राजगादीचाही प्रश्न असतो. शेवटी जर राजाकडून न्याय मिळत नसेल तर ती राजव्यवस्थाच कसली मग. आणि ह्या सगळ्या गोष्टी होताना मग सगळेजण खुश होतात आणि राजा सुद्धा म्हणतो मोठ्या पद्धतीचं बक्षीस जे आहे ते देण्यात येईल. आणि त्याची अगोदरही सगळी दौंडी जी आहे ती गावामध्ये गेली होती, परंतु कोणालाच तो प्रश्न सुटला नाही. आणि शेवटी हा जो आहे साधारण माणूस आहे तो म्हणतो मी ओळखतो, आणि तिथून पुढं त्या ज्या गोष्टीला आहे त्या सुरुवात होती. आणि तो म्हणतो चला सारखा बाजूला कोण आहेत ते दोघं जण समोर उभा करा, आणि त्यांना सांगितलं तर तुम्ही काय करायचं, माझ्याकडे बघायचं नाही, तुम्ही समोर तोंड करायचं, दोघंही असं स्टील उभा राहा. आणि लगेच तो राजाला प्रधानाला जे आहे ते आज्ञा देतो, चला बोला म्हणतो एक तलवारधारी माणूस. आणि तो त्याला बोलवतो आणि म्हणतो मी त्याच्या कानात सांगणार आहे काय सांगायचं असं म्हणतो. आणि तो जो सर्वसाधारण माणूस आहे त्या जो आहे तो तलवार घेऊन येणारा त्याच्या कानामध्ये काहीतरी गोष्टी सांगतो आणि सगळा राजदरबार जो आहे तो अचंबित होतो. आणि मग शेवटी जो आहे तो सर्वसाधारण माणूस जो आहे तो म्हणतो मी आता काही गोष्टी सांगणार आहे आणि या गोष्टीतून ही जी मुलगी आहे सुंदर हिचा खरा पती कोण आहे हा शोधण्यात येणार आहे. परंतु त्या दोघांमध्ये जे आहे जो खोटा होता त्याच्या मनामध्ये धाकधूक जी आहे ती चालूच होती, आणि जो खरा होता जो सत्य होता तो एकदम स्थिर उभा होता. त्याला खात्री होती काही असेल तरी हे आपलं सत्य आहे, याच्यापासून आपण हलता कामा नये. आणि त्याच्यामध्ये कसलंही किंतु परंतु आलं नाही. परंतु आपण जे म्हणतो चोराच्या मनात चालणं, तसं हा जो डुप्लिकेट जो होता त्याच्या मनामध्ये चालणं निर्माण झालं, आणि चालणं निर्माण झाल्यामुळे त्याची धाकधुकी जी आहे ती वाढली, त्याला भीती वाटू लागली, कारण खोटं आहे त्याचं. आणि ज्याचं सत्य होतं तो स्टील उभा होता, त्याला कुठल्याही पद्धतीचं त्याच्या चेहऱ्यावर जे आहेत हावभाव बदलले नाही, त्याला कुठलीही धाकधूक जी आहे ती वाटली नाही, कारण तो स्टील होता आणि तो सत्यवादी होता. आणि ती सत्य घटना असल्यामुळं सत्यता असल्यामुळं त्याच्यामध्ये तेवढा आत्मविश्वास जो आहे तो ठासून भरलेला होता. परंतु हा जो असत्य होता, हा जो खोटं बोलणारा होता, हा असा जो आहे तो त्याच्या अंगाचा थोडा काप होऊ लागला. आणि मग हा जो ग्रामीण भागातला जो माणूस आहे तो लगेच म्हणतो, त्याच्या जो बाजूला जो तलवारधारी उभा होता त्याला लगेच तो आज्ञा सोडतो थोडा वेळ झाला की, आणि ह्या दोघांना सांगतो तुम्ही अजिबात मागं बघायचं नाही. आणि शेवटी तो जो खेडूत आहे सर्वसाधारण जो माणूस आहे तो आज्ञा सोडतो. आज्ञा काय, चल खरोखरच ह्या मुलीचा जो आहे जो पती नाहीये त्याची मान उडवून टाकतो. असं म्हणल्याबरोबरच ज्याच्या मनामध्ये काळं पांढरं होतं, ज्याचं खोटं होतं तो लगेच रिवर्स फिरला, आणि जो सत्य होता तो मात्र स्थिरच राहिला. आणि त्या गोष्टीवरून त्याची मानही उडाली नाही, आणि खरा कोण आणि खोटा कोण हे जे आहे याची सिद्धता झाली. आणि म्हणूनच या निमित्तानं मला मुलींना हेच सांगायचे की आपण जर सत्यवादी असू, आपण जर आपल्या जीवनावर आपल्या वागण्यावर आपण जर स्थिर असू तर कुठल्याही बाजाराला आपल्याला भिण्याची गरजच नाही. मग तो किती स्टाईल मारू, तो कशा पद्धतीने येतोय, किती गाड्या घेऊन येतोय, किती मुलं घेऊन येतोय, तो काय स्टाईल मारतोय, केसाची स्टाईल मारतोय का चष्मा कुठला घालून येतोय, का गाडी कुठली घेऊन येतोय, का फोर व्हीलर घेऊन येतोय, या सगळ्या गोष्टीची आपल्याला देणं घेणं नाही. आपण आपला अभ्यास आणि या गोष्टीमधून आपण चलबिचल जे आहे ते होता कामा नये.
आणि म्हणून शिवबाचा सुद्धा एक बालपणीचा प्रसंग आहे, तो सर मला फारच आवडतो. शेवटी शिवबा, छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते बालपणीचे शिवबा जे आहेत ते शिवबा, त्यांच्या बालपणीचा प्रसंग आहे. त्यावेळेस औरंगजेबाचं जे आहे ते राज्य होतं आणि त्या दरबारामध्ये ज्यावेळेस जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस तिथं कुर्निसात करावा लागतो. शेवटी तो राजा आहे, प्रत्येकाला तिथं जाऊन जो आहे तो कुर्निसात करावा लागतो. आणि हे शिवबा जे आहेत बालपणीचे छोटे असतानाच तिथे गेले, त्यांनी ते सगळं बघितलं चित्र, त्यांच्या अंगाला थरकाप आला आणि त्यांनी काही पंक्ती म्हणल्यात, त्या सुद्धा आपण ऐकूयात. त्यामध्ये एकदम सुंदर आहे, ते छान विषय आहे तो. ते असं म्हणतायत शिवबा जे आहेत बालपणीचे, मी म्हणता नाही नाही दरबारी नेले आई, मी म्हणता नाही नाही दरबारी नेले आई, जो आत शिरोनी पायी शिर लवू शकलो नाही. म्हणजे त्यांनी खरोखरच त्यांना नाही म्हणत होते ते दरबारामध्ये जायचं, पण त्यांना नेलं आणि ते सगळं बघितल्यानंतर ते म्हणतात मी आत शिरोनी पायी शिर लवू शकलो नाही. म्हणजे माझं शिर जे आहे ते मी लवू शकलो नाही, कारण ते मला बघावलं गेलं नाही. हे सिंहासन तरी कोणाचे, हे राज्य तरी कोणाचं आहे, देशाचा राजा नाही देशभक्त होऊ कसा, धर्माच्या राजा नाही धर्मनिष्ठ होऊ कसा, माते तू सांग तव चरणाते कापून ठेवीन मा. आई खरोखरच तू सांग, तुझ्या चरणावर मी माझी मान सुद्धा कापून ठेवायला तयार, परंतु मी असा लेचापेचा नाहीये कुणासमोरही झुकायला, कुणासमोरही कुर्निसात करायला, कुणापुढेही माझी मान जी आहे ती मी खाली घ्यायला मी तयार नाही. पण आई खरोखरच तू सांग, तू जर सांगितलं ना तर तो तुझ्या चरणावर मी माझी मान सुद्धा कापून ठेवायला तयार आहे. आणि हे असे चरित्र आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घडलेत, त्यामध्ये महिलाही मोठ्या पद्धतीने आहेत, महिला वीरांगना सुद्धा आहेत. हे चरित्र आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होऊन गेलेत, त्यांचा इतिहास आपल्या समोर उभा आहे. आणि एवढं सगळं असताना आपण हतबल होतोय, आपण निराश होतोय, आपण इतर काही गोष्टी शोधतायत, तर ही एकदम मला तरी चुकीची गोष्ट वाटते. म्हणून आपण आपलं जीवन जगत असताना फेस करण्याची पद्धत ठेवली पाहिजे, आत्मविश्वास आपला जागृत ठेवला पाहिजे आणि आपण स्वतः स्थिर पाहिजेत. आपलं जर खरं असेल तर आपल्याला कुणालाच घाबरायची गरज नाही. हे स्टाईल मारणारे येतील, स्टाईल मारून जातील, परंतु आपलं जीवन जे आहे ते आपल्या हाताने आपण अंधकारामध्ये जाऊ देऊ नये, असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतंय. आणि म्हणूनच खरोखरच शिवबा असतील, छत्रपती शिवाजी महाराज नंतर झाले, राजमाता जिजाऊ असतील, ह्या सगळ्या ज्या वीरांगना असतील, महान वीरांगना असतील, त्यामध्ये साधू संत असतील, वेगवेगळे चरित्र असतील आपल्या याच्यामध्ये भारतीय संस्कृतीमधले, काही देशासाठी लढले, काही राज्यासाठी लढले, त्यांनी आपलं जीवन जे आहे या जीवनाचं बलिदान या पारतंत्र्यामधून जखडलेल्या सगळ्यांना बाहेर स्वातंत्र्यामध्ये आणण्यासाठी या महावीरांनी जे आहे, या जे आपल्या याच्यामध्ये घडलेत, वीरांगना असतील, त्याच्यामध्ये काही वीर असतील, या सगळ्यांचे जीवन जे आहेत त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि नुसता अभ्यास करून आपण न थांबता त्यांच्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि खरोखरच तसं जर असेल तरच आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीला लढण्यासाठी सज्ज राहू. कारण पावला पावलावर आपल्याला संघर्ष आहे, सकाळी उठल्यापासूनच आपला संघर्ष जो आहे तो सुरू होतोय आणि आपलं जीवनच एक संघर्षमय आहे. म्हणून या कुठल्याही गोष्टीला आपण वेगळे पर्याय शोधायचे नाही, आपण फेस करण्याची भूमिका जी आहे ती ठेवायची. आणि ती जर ठेवली तर कोण्याच माईचा लाल जो आहे तो आपल्याला त्रास देणार नाही आणि आपल्याला त्याचा त्रास सुद्धा होणार नाही. म्हणून या निमित्तानं मला महिला आणि मुलींना हेही सांगायचंय. आणि म्हणूनच हे जे वाढते अत्याचार जे घडतायत ना, या सगळ्या गोष्टीमुळे गेल्या 3-4 दिवसापासून विचार करतोय आपण रोकटोकमध्ये थोडीफार जी आहे ती समीक्षा करावी. परंतु चला आज योग लागलाय, या ज्या अत्याचाराच्या ज्या घटना घडतायत याबाबत आणखीन मी काही अंशी जो आहे तो अभ्यास करून काही ठिकाणी जे आहे ते बोलण्याचाही धाडस करण्याचा माझा विचारही आहे. आणि त्या बघूया आता, त्या पुढच्या गोष्टी आहेत जर तरच्या, पण काय करता येईल या निमित्तानं तर आपण बघूया. परंतु यासाठी त्यांच्या कुटुंबानं सगळ्यानं जे आहे ते मदत करण्याची गरज आहे, चौकशी करण्याची गरज आहे. काय चालू आहे, आपली मुलगी कुठं जाते, कसं जाते, तिला काय त्रास आहे का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला विचारणं गरजेचं आहे. कारण समाजामध्ये बदनामी होऊ नये म्हणून बहुतांश मुली ज्या आहेत त्या घुसमटत आहेत, त्यांना या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करावं वाटत नाहीत कुटुंबामध्ये. आणि कायदा कानून ह्या ज्या सगळ्या गोष्टी असल्या तर आपण आपली जी आहे ती फेस करण्याची तयारी जी आहे ती आपण ठेवली पाहिजे. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीकडं समाजाने जरी लक्ष नाही दिलं तर तिच्या कुटुंबानी, तिचे जवळचे जे आहेत कोणी मित्रमंडळी आहेत त्यांनी, याबरोबरच या सगळ्यात जास्त रोल जो आहे तो स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स जो म्हणतो आपण, तो जर वाढला तर ह्या गोष्टीला नक्कीच आळा बसेल. यामध्ये आपल्याला शासन, प्रशासन, कायदा कानून याची कुठलीच गरज नाही. आपण सेल्फ आपलं संरक्षण जे आहे ते करू शकतो.
आणि तो जो आत्मविश्वास आहे तो आपल्यामध्ये आपण उभा करायला पाहिजे. कारण दिवसेंदिवस ह्या घटना ज्या आहेत त्या वाढताना दिसत आहेत आणि आपण याला खचून न जाता आपण जोमाने जे आहे तर याला सामोरं गेलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, त्यासाठी आपला आत्मविश्वास जो आहे तो जागृत केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे आहे आपण स्थिर राहिलं पाहिजे. आपलं चित्त जे आहे ते आपण विचलित कुठल्याही गोष्टीमुळे, आकर्षित गोष्टीमुळे आपलं चित्त आपण विचलित होऊ देता कामा नये. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ही जर झाली तर नक्कीच या गोष्टीला जो आहे तो आळा बसेल. या व्हिडिओमध्ये जर काही माझ्याकडून अनावधानाने काही शब्द गेले असेल तर मी सर्व जे आहेत दर्शक त्यांची या निमित्ताने माफी मागतो. कुणाचं मन दुखवून ही माझी भावना नव्हतीच आहे, परंतु चला ओघाच्या भरामध्ये काही जर शब्द गेले असतील तर सर्वांना मला त्या निमित्तानं मी माफी मागतो. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याबरोबरच लाईक करा, काही वाटत असेल तर कमेंट करा. तसंच काही आणखीन वाटत असेल तर मला पर्सनली मेसेज टाका किंवा फोन करा. याबरोबरच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. वास्तव न्यूजमध्ये परत आपण असेच वेगवेगळे विषय जे आहेत ते घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.